आता तुम्हाला सांगते, जरा पटपट हातपाय चालवा, लग्नाचं घर आहे. काय घाई गडबड करायला हवी. होय. आणि हो, लग्न लागेपर्यंत सावीच्या राहण्याची सोय आपल्या गेस्ट रूम मध्ये करा. होय. तिला काय हवं नको ते बघा, काहीही कमी पडता कामा नये. हा, या सगळ्या बोलण्याच्या नादात राहूनच गेलं. सगळ्यात आधी आपण ना गुरुजींना फोन करू, चांगला मुहूर्त काढायला सांगते. आणि मी तर म्हणते पुढच्या 2 दिवसातला एखादा चांगला मुहूर्त बघून मोकळं होऊया, नाही का? आणि हो, साडीवाल्याला बोलवून घ्या. हा, आपल्या दागिनेवाल्या त्याला बोलवून घ्या. मेहंदीवालीला सांगा, सगळ्या गोष्टी पटापट व्हायला पाहिजेत. विलास, बाहेरची सगळी कामं तुम्ही दोघांनी बघायचेत. म्हणजे मांडव असेल, घराची सजावट असेल, केटरिंगचं असेल, जेवणाचं असेल, ही सगळी कामं भास्कर आणि विलास तुम्हा दोघांची. सावी, तू धैर्यांना माझ्यापासून हिरावून घेतलंस. त्याच्याशिवाय मी जगण्याचा विचारही करू शकत नाही. त्यांना स्वतःच्या प्रयत्नात पडलंस. मी तुला सोडणार नाही सावी. मी तुला सोडणार नाही. मी तुला सोडणार नाही. मी तुला सोडणार नाही. तुला नाही सोडणार. तुला नाही सोडणार. मी तुला सोडणार नाही. मी तुला सोडणार नाही. नाही, माझं शिकवण्यात नक्की काहीतरी चूक झाली. त्याच्याशिवाय हे सगळं. अनुराधा, हे बघ, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, तुझं काही चुकलेलं नाही. आता पुरीनं स्वतःहून तिचा निर्णय तिनं घेतलेला आहे. आणि त्यातही कसं आहे बघ, लेकरं कळती झाली ना, ते आई बाप, घरातली मोठी माणसं, त्यांच्या हातात काही उरत नसतंय बघ. त्यांचं त्यांनीच आपलं समजून उमजून सगळं पुढे व्यवस्थित रेटायचं असतंय. बाकी काही म्हण, पण मला राहून राहून एक भीती वाटाली आहे. पोरीने तर तिचा निर्णय घेतलाय, पण या निर्णयामुळं भविष्यात ती कुठल्या संकटात किंवा अडचणीत सापडू नये. म्हणजे देव करो माझी भीती खोटी ठरो. पोरगी आयुष्यभर सुखात राहावी, तिची सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत. आहे आपण जर चुकलो असं तिला वाटलं ना, तर मात्र ती खूप त्रास करून घेईल स्वतःला माफ नाही करू शकणार पोरगी. म्हणून नव्हतं देवा, माझ्या पोरीला सुखात ठेव रे बाबा. गरज पडू नये, पण समजा गरज पडलीच तर देवा, तिला या सगळ्याशी लढण्याचं आणि त्याच्यातून निभावण्याचं बळ दे रे बाबा. एवढीच खळखळची इच्छा आहे. आई, लग्न तर करायचंच आहे की. पण जरा जास्तच गडबड होती असं नाही वाटत आहे का तुला?
गडबड कसली? अरे अख्ख्या कोल्हापुरात तुम्हा दोघांची चर्चा सुरू झाली. आता ती चर्चा न ठेवता मला सावीला सून म्हणून लवकरात लवकर घरात आणायचंय. अरे धैर्य मुजुमदारचं लग्न आहे, असं थाटा माटातच व्हायला पाहिजे. अख्खं कोल्हापूर तुझ्या लग्नाचा सोहळा बघेल की नाही बघ. आई वहिनी अरे तू ये जरा. अरे. ये हे बघ धैर्य, मी तुझं काही ऐकणार नाहीये. बस, मला बोलायचंय जरा. काय बोलायचं तुला आता? बस. बोल. तुला एवढा आनंदात बघून मला लय चांगलं वाटलं बघ. तुझ्या चेहऱ्यावर आयुष्यभर असाच आनंद राहू दे. तुम्हा दोघांचं एकदा लग्न झालं की आयुष्यभर माझ्या चेहऱ्यावर असाच आनंद राहणार आहे. नाही, मला काय वाटतं ना, म्हणजे मला माहितीये माझं लग्न आहे, तुला ते एकदम मोठ्या सोहळ्यासारखं थाटामाटात एकदम आनंदात साजरं करायचंय. पण मी असं म्हणतोय की आपण ना लग्न एकदम साध्या पद्धतीनं करूया. हे असं साध्या पद्धतीने करून नाही चालणार रे. आपल्या नातेवाईकांना बोलवावंच लागेल ना. शिवाय बिझनेस पार्टनर्स आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, सगळ्यांना बोलवावं लागेल रे. आणि सगळे येतील. दामिनी मुजुमदारच्या मुलाचं लग्न आहे, धैर्य मुजुमदारचं. मला लग्न थाटामाटातच करायचंय. हे असं साध्या पद्धतीने करून नाही चालणार रे. आई, लग्न म्हणजे फक्त एक सोहळा नसते. दोन आयुष्य एकत्र येणारं क्षण असतं. आणि त्या दोन माणसांचा आनंद सोडला तर वेगळं काय पाहिजे अजून तिथं. तुझा आशीर्वाद मिळाला हाच माझ्यासाठी एक मोठा सोहळा आहे. त्यात भाऊंची परमिशन मिळालेली नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एखाद्या गोष्टीचा सोहळा न करता, थाटमाट न करता, आम्हा पैसा खर्च न करता आनंदानं तो क्षण साजरा करायचा, भाऊंची शिकवण आहे. आणि मला असं वाटतंय ना की जो खर्च आपण लग्नात करणार आहोत तो पैसा आपण एखाद्या संस्थेला दान करूयात. आणि असं केलं तर मला खूप चांगलं वाटतं. ते सगळं ठीक आहे, पण आई, मी याआधी कधी काही मागितलंय का तुझ्याकडे? माझ्यासाठी म्हणून आपण एवढं करूयात प्लीज. ठीक आहे. तू म्हणशील तसं. थँक्यू. पण धैर्य, तुझी एक गोष्ट मी मान्य केली. मग आता तुला माझी एक गोष्ट मान्य करावी लागेल. कुठली?
तू म्हणतोयस तसं लग्न आपण साध्या पद्धतीनेच करूया, पण लग्नाच्या आधी जे काही कार्यक्रम होणार आहेत मला थाटामाटात करायचे आणि त्याबद्दल तुझा नकार नकोय मला, कळलं? ठीक आहे. आणि हो, त्याआधी अजून एक गोष्ट मला करायची. रागाच्या भरात मी प्रॉपर्टी पेपर्सवर तुझ्याकडनं सह्या घेतल्या होत्या. मुजुमदारांच्या प्रॉपर्टीमधनं मी तुला बेदखल केलं होतं. चूक झाली माझ्याकडे. आणि तीच चूक आता मला सुधारवायची आहे. तू माझा मुलगा आहेस, या दामिनी मुजुमदारचा मुलगा. अभिमान आहे मला त्याचा. मुजुमदारांच्या प्रॉपर्टीवर तेवढाच तुझा हक्क आहे. सावे, तुम्हा दोघांचा संसार सुखाचा होणार आहे. बघितलं, हे बोलण्याच्या नादात ना माझ्या लक्षातच राहत नाही काही. तुम्ही दोघेही थकले असाल ना, आराम करा. नीता, अवंती, हा सावीला गेस्ट रूम दाखवा जा. हो हो आई. हो. आम्ही आहोत काळजी घ्यायला. जा आराम कर. नाही नाही, आराम वगैरे नंतर करतो. त्याआधी एक महत्वाचं काम आहे, तेवढं उरकून येतो. आता कुठे बाहेर चाललास तू? हे बघ, काही महत्वाची कामं वगैरे नाही, आधी तू आराम कर. महत्वाचं काम आहे आई, म्हणून चालू. ठीक, तुझी महत्वाची जी काही कामं असतील ती एकदाच आठवून ये. आणि एकदा अंगाला हळद लागली मग मात्र तुला बाहेर नाही जाता येणार. ठीक आहे, आणि आता जाऊन येतो.
मला माहितीये भाऊ, तुम्ही आता माझ्यावर लय रागवलाय. मी इथं आलेलं तुम्हाला अजिबात पटलेलं नाही. भाऊ, पण मला तुमच्याशी एकदा बोलायचंय. तुमच्याशिवाय माझ्या मनाला चैनच पडत नाही. तुम्हाला परत एकदा सांगायचंय की खरंच मी घेतलेला निर्णय चुकीचा नाहीये. भाऊ, एकदा बोला की माझ्याशी. एकदा फोन उचला माझा प्लीज. जा. ही आपली लायकी आहे. ही धैर्य कसा पण वागू देत, पण आईला सगळ्यात जवळचा धैर्यच. मग आपण कोण? पाहिजे तसा वापर केला, पाहिजे तसा फायद्याचा वापरला, आणि पाहिजे तसा परत नंतर टाकून दिला या चिंध्यासारखं. मला ना काही समजणच झालंय, मला काही सुचतच नाहीये ही आई अशी का वागते ते. ज्या थेरड्यावर दारात पण उभं करणार नव्हती ना, त्याच्याच नातीला ती सून बनवायला घरात घेऊन आली आहे. भास्कर, तू बघितलंस ना, त्या सावीपेक्षा, त्या धैर्यापेक्षा ती आईच जास्त खुश होती. चूक लक्षात आली म्हणे. अरे यार, भास्कर, आई अशी चूक करते ना, तिला ती चूक आयुष्यभर महागात पडेल, जे की निस्तरता येणार नाही. पण आपण काय करतोय? आपण काय करतोय? आपण काहीच करत नाही. काय काय वाटलं होतं आपल्याला की ह्या दोघांच्या लफड्यामुळं त्या धैर्याचा काटा निघल, पण आईनं आपला जोक केला रे, आपला जोक केला. दादा दादा दादा, अरे तुला
लगेच चिडतोस आणि लगेच हार मानतोस. तर मग दुसरं करू काय? सांग ना मला, काय करू? तू बघितलंस ना, त्या सावीला इथं सून बनवायला ती घरात घेऊन आली आहे, कळतंय का तुला? आणि आपण काहीच करत नाहीये. एकदा का ती सून बनली का नाही, तर या घराच्या सगळ्या चाव्या तिच्या कमरेला लागलेल्या असतील, लक्षात ठेव. मग आपण काय करणार? त्या दोघांच्या तालावर नाचत राहायचं का? दादा, हे पेपर जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत त्या नव्या सुनबाईच्या कमरेवर काही चाव्या जाणार नाहीत. अरे हळू हळू थांबा तर, केवढा गोंधळ करता तुम्ही. तुम्ही दोघं ना येडेच आहात बघा. अच्छा, म्हणजे तुझ्यासाठी आम्ही येडी आणि धैर्यासाठी तू रीने. अरे पण तुम्ही दोघं इथं कसं काय आलात? अगं कसं काय म्हणजे? सावे, तुझं इथं एवढ्या मोठ्यानं लग्न बिग्न होणार आणि आम्ही दोघं नसणार, असं कधी होईल काय? काय तू आम्हाला न सांगता लग्न बिग्न करायचं प्लॅन बिलान होता की काय तुझा? काही काय बोलतो? आजपर्यंत तुम्हाला न सांगता काय केलंय का? तुम्ही दोघं तर माझं काळीज आहे. या या. अच्छा, म्हणजे आम्ही काळी आणि धैर्य कोण? फुफ्फुस. काय मग मॅडम, कसं वाटलं सरप्राईज? खूप भारी. तुम्ही दिलेलं सरप्राईज मला आवडणार नाही, असं कधी होऊ शकतं का? पण तुम्ही यांना इथं कसं काय आणलं? कसं म्हणजे? या असं धैर्यानं फोन केला, हॅलो रीना, परत लवकरात लवकर घरी या. मिनिटाची इथं लगेच. मग परत? अरे, दोन प्रेम करणाऱ्या व्यक्ती एकमेकांसोबत बोलत असताना मध्ये मध्ये तोंड फुटचं नाही. सारी कंटिन्यू. मला एकटं एकटं वाटतंय, हे कळत होतं मला. म्हणजे मी तर आहेच इथं, पण अजून तुमच्या जवळ तर कोणीतरी तुमच्या सोबत असावं, म्हणून यांना फोन करून बोलवून घेतला. काळजी करू नका तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही मी. कसला रोमॅन्टिक सीन चाललाय रीने. रेकॉर्ड करूया एकदम असं पिक्चर मागती. बरोबर. आता काय बाबा, मज्जा आहे का पोरीची? एवढं प्रेम करणारा नवरा मिळालाय आणि बघ की आपली सावी अशी राणीसारखी राज्य करायला घरावर. काय ओ माय माय, परत बघितलंस काय आपली सावी कसली लाजा लागल्या ते? कधी न लाजणारी सावी आमची लाजा लागली. आबा लईच प्रेम तू जायला लागले वाटतं दाजींवर. रिने, यांच्या दोघांचं लग्न होतं तर आपण काहीच हलत नाही बघ. आता
लग्नाचा बार उडवूनच हलायचं इथनं काय रिने सावी वेळेस धैर्य सावीचं लगीन डिंचाक 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 ते मला खालचं मला ते म्हणते डिंचाक 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 सावीची बॅग सावीची बॅग भास्कर अरे पेपर आईनं फाडलो तर मग हे तुझ्याकडे कसे प्लॅनिंग दादा ह्यालाच म्हणतात परफेक्ट प्लॅनिंग. मला माहित होतं आईने धैर्यला किती पण लांब केलं ना तरी तिला धैर्यचा पुळका येणारच. ती कधी ना कधी पलटी मारणारच. म्हणून तिनं पलटी मारायच्या आधीच मी तिच्याकडून हे पेपर्स घेतले. ताब्यात घेतले बरोबर आहे पण मग तुम्ही मगाशी फाडले ते पेपर्स खोटे होते नकली. भास्कर आई शपथ अरे तू काय बिनार सांग ना मला. आज जंगी सेलिब्रेशन होणार आहे. तू सांग ना काय काय करायचं आपण हा कारण तू माझ्या पुढे गेलास की अजून पुढे जायचंय. सेलिब्रेशन का सेलिब्रेशन होत राहील दादा. सेलिब्रेशन पण हा धैर्य आहे का नाही त्याला जेवढा उडायचा आहे ना तेवढा उडू दे. त्याला खाली कसा पाडायचा ना ते मला चांगलंच माहिती आहे. नाही तुझ्या प्लॅनिंग वर शंकाच घेऊ शकत नाही आपण. पण भास्कर हे पेपर्स आपल्या हातात आले असले का नाही तरी पण ती पोरगी या घरात सून म्हणून नाही आले पाहिजे बस. बरोबर आहे दादा. आणि त्यासाठी आपल्याला काहीतर बंदोबस्त केलाच पाहिजे. आज किती दिवसाने तू आमच्या बरोबर जेवतोयस. छान वाटतंय. नाहीतर हे घर ना आम्हाला खायला उठलं होतं बघ. नीता हे राहू दे आधी धैर्याला वाट बघू. वाट मी घेते नंतर. हे घे भाजी वाट. पोळीवर छान 2-3 चमचे तूप टाक. काय सुकलाय बघा कसा पोरगा माझा. आई अं? आपण चौघच बसलोय जेवायला. बाकीचे म्हणजे आता यापैकी जेवतील की नंतर. आणि दयाला जेवायचं नाही म्हणून आपण बसलो. आणि बाकी म्हणजे सावी रीना पराग त्यांचं जेवण. एवढी काळजी बायकोची. अजून लग्न व्हायचंय. बायकोच्या काळजीपोटी घास सुद्धा उतरत नाहीये कशाखाली. चांगली गोष्ट आहे. रीना आणि पराग बाहेरून खाऊन आलेत आणि सावीला भूक नाहीये म्हणते. जेवण अशी कशी भूक नाहीये. मी जाऊन बोलवून आणतो त्यांना. थांब अरे तू कुठे निघालास. अजून लग्न व्हायचंय. आणि एकदा का लग्न झालं की बायको म्हणून तुझ्या बाजूलाच बसणार आहे ती. मग वाटल्यास तुला भरवेलही. पण कसं आहे लग्नाच्या आधीच पंक्तीत बसणं म्हणजे बरं दिसत नाही का. 2 दिवसांचा तर प्रश्न आहे आता.
जेव. नाही आई, 2 दिवस काय, 2 मिनिटं सुद्धा मी सावीला एकटं नाही वाटू देऊ शकत. माझ्यासाठी त्यांचं घर सोडून आल्यात त्या. आधीच त्यांना एकटं एकटं वाटत असेल. खरं तर मी ना आधी जाऊन त्यांना जेवणाचं विचारलं पाहिजे होतं. इरा, एक काम करा, सावीसाठी ताट तयार करा. इरा, करताय ना ताट तयार? जावं लवकर.